दोन माजी उपनगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे प्रदेश सचिव यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, नगरसेविकांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत या सर्वांचे स्वागत करण्यात आलं. या दिग्गजांच्या प्रवेशाने भाजपाला आणखी बळकटी मिळाली असून महानगरपालिकेत भाजपाची सत्ता येणार असं मानलं जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाला आहे. विविध राजकीय पक्षातील अनेक नेते, माजी नगरसेवक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्याच अनुषंगाने मुंबईतील भाजपा कार्यालयात मंगळवारी माजी उपनगराध्यक्ष अजित जाधव, रवी राजपुते, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव विठ्ठल चोपडे, माजी नगरसेविका शुभांगी माळी, दीपाली हुक्केरे, माजी नगरसेवक तानाजी हराळे, श्रीकांत कांबळे, राजू खोत यांच्यासह प्रधान माळी, सचिन हुक्केरे, रवी कांबळे, शहाजान मुजावर, विष्णू नाकेल आदींनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. या सर्वांच्या गळ्यात पक्षाचा स्कार्फ घालून भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वागत केले. आगामी महापालिकेवर भारतीय जनता पार्टी महायुतीचाच झेंडा फडकवणार व पहिला महापौर आपलाच असेल असा दृढ विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मंडळींनी भाजपात प्रवेश केला असून अद्यापही अनेक माजी नगरसेवक यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. या सर्वांचाही भाजपा प्रवेश लवकरच होणार असे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक तथा जिल्हा कोर कमिटी सदस्य सुनील पाटील, चंद्रकांत पाटील, राजगोंडा पाटील, सुभाष बलवान, रफिक खानापुरे उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.